यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। Raise your hand and shout a loud hallelujah. आपला हात उंच करून हालेलुयाचा जोराने गजर करूया. I want to thank God for bringing me to Ahmednagar. मी देवाचे आभार मानतो की अहमदनगरच्या सुंदर शहरामध्ये प्रभूने मला आणलेला आहे. And a great joy to be in this beautiful town of Ahmednagar after a long time. आणि अहमदनगरच्या सुंदर शहरामध्ये पुष्कळ वर्षानंतर पुन्हा येण्याची संधी मिळाली त्याबद्दल आनंद वाटत आहे. I want to thank Pastor Neil and all the other pastors who really worked to make this meeting possible. आणि सर्व पालक वर्गांचे मी मनापासून आभार मानतो ज्यांनी ह्या सभेच्या आयोजनासाठी मोठा कष्ट केलेले आहे. We have not come here to lift up one religion and to put down another religion. आम्ही या ठिकाणी यासाठी आलो नाही की एका धर्माला उंच करावं आणि दुसऱ्या धर्माला खाली टाकावं. I have not come here to tell you which religion is good, which religion is bad. या ठिकाणी मी यासाठी आलो नाही की कोणता धर्म चांगला आहे आणि कोणता धर्म वाईट आहे. Because I believe nobody in the world has a right to hurt, criticize anybody from any religious background. माझा विश्वास आहे की कोणालाही अधिकार नाहीये की कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखवण्याचा. I have not come here to lift up one church, put down another church. एका मंडळाला उंच करावं दुसऱ्या मंडळाला खाली टाकावं यासाठी मी आलो I have नाही. not come lift up one ministry, put down another ministry. एका सेवकाला एका सेवेला उंच करावं दुसऱ्या सेवेला खाली पाडावं यासाठी मी नाही. I have come here only to lift up the name above all names, the name of Lord Jesus Christ. आणि या ठिकाणी मी यासाठी आहे की जे सर्वात उंच नाव आहे त्या नावाला प्रभू येशूच्या नावाला उंच करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत. Hallelujah. हालेलुया. And I want you to know I am not here to preach a dead Jesus Christ. आणि मी तुम्हाला सांगू द्या की मेलेला ख्रिस्त गाजवण्यासाठी मी या ठिकाणी आलो नाही. The Lord Jesus Christ whom I serve, whom I proclaim, whom I declare, he is not dead, he is alive. ज्या ख्रिस्ताची मी घोषणा करत आहे ज्या येशूची मी घोषणा करत आहे तो मेलेला येशू नाहीये तो जिवंत येशू आहे. Hallelujah. हालेलुया. And if you brought your hands, lift your hands up. जर आपले हात आहे आपल्या जवळ तर ते उंच करूया. And come on now, wave your hands in the direction of my hand. आणि माझ्या हाताच्या सोबत तुम्ही हात हलवा. जैसा मैं हाथ हिलाता हूँ ऐसा ही हाथ हिलाना. देखो 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 थांबा. देखो देखो come on. ऐसा इस तरफ इस तरफ इस तरफ इस तरफ. या बाजूला असा हात आपला हलवा. और अब इस तरफ. आता असा हलवा. अब इस तरफ. आता असा हलवा हात. Now this side. या बाजूला. Now that side. या बाजूला. As you do it now, shout hallelujah. जोर से बोलो. अरे हालेलुयाचा गजर करूया. जोर से बोलो गजर करो हालेलुया. और जोर से हालेलुया. 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 बोलो यीशु मसीह की. बोलो यीशु मसीह की. Come on, give the Lord a clap and praise the Lord. आणि टाळ्या वाजवून प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देऊया. यीशु नामुले रे बंदे यीशु नामुले. Come on. Oi. यीशु नाम ले रहे बंदे यीशु नाम ले सुबह हो शाम ले रहे बंदे यीशु नाम ले. कीबोर्ड कमाल तालियां. मॉनिटर पे थोड़ा वॉल्यूम से. हो शाम ले रे बंदे यीशु नाम ले सुबह शाम ले ले बंदे यीशु नाम ले. यीशु नाम ले रहे बंदे यीशु नाम ले. Everyone. सुबह हो शाम ले रहे बंदे यीशु नाम ले. यीशु नाम ले रहे बंदे यीशु नाम ले. सुबह हो शाम ले रहे बंदे यीशु नाम ले. यीशु नाम ले रे बंदे यीशु नाम ले सुबह शाम ले रे बंदे यीशु नाम
नाम ले रहे ओ यीशु नाम ले रे बंदे यीशु नाम ले सुबह शाम ले रे बंदे यीशु नाम ले यीशु नाम ले रे बंदे यीशु नाम ले सुबह शाम ले रे बंदे यीशु नाम ले दिलाए जो शांति दिलाए जो मुक्ति दिलाए जो शांति दिलाए जो मुक्ति दिखाए जो राह तुझे वो पाक नाम ले यीशु नाम ले रे बंदे यीशु नाम ले सुबह शाम ले रे बंदे यीशु नाम ले यीशु नाम ले रे बंदे यीशु नाम ले सुबह शाम ले रे बंदे यीशु नाम ले दोनों हाथ उठाकर भटके हुओं को राह दिखाता यीशु नाम ले अरे टूटे हुओं को देता दिलासा यीशु नाम ले ओ भटके हुओं को हाँ, सब राह मिलके। दिखाता यीशु नाम ले हाँ टूटे हुओं को देता दिलासा यीशु नाम ले मंजिल अपनी सबको बताता यीशु नाम ले मंजिल अपनी सबको बताता यीशु नाम ले दुखियों को वो गले लगाता माझी अपना वो है कि भैया यीशु नाम ले Come on! यीशु नाम ले रे बंदे सब मिलके, come on! नाम ले सुबह शाम ले रे बंदे यीशु नाम ले यीशु नाम ले रे बंदे यीशु नाम ले सुबह शाम ले रे बंदे यीशु नाम ले यीशु नाम ले रे बंदे यीशु नाम ले सुबह शाम ले रे बंदे यीशु नाम ले यीशु नाम ले रे बंदे यीशु Come on, सब मिलके गाओ सुबह शाम ले रे बंदे यीशु नाम ले यीशु नाम यीशु नाम यीशु नाम यीशु नाम ओ यीशु नाम यीशु नाम यीशु नाम यीशु नाम मीठा नाम यीशु नाम प्यारा नाम यीशु नाम ओ मीठा नाम यीशु नाम प्यारा नाम यीशु नाम मीठा नाम यीशु नाम प्यारा नाम यीशु नाम ओ मीठा नाम यीशु नाम प्यारा नाम यीशु नाम चंगा करता यीशु नाम शांति देता 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 यीशु नाम मीठा नाम यीशु नाम प्यारा नाम यीशु नाम मीठा नाम यीशु नाम प्यारा नाम यीशु नाम शांति देता यीशु नाम शांति देता यीशु नाम शांति देता यीशु नाम शांति देता यीशु नाम यीशु 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 नाम 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 चंगाई देता आहा वो नाम यीशु नाम यीशु नाम यीशु नाम यीशु नाम यीशु Come on, सब मिलके यीशु नाम 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 चंगा करता यीशु नाम शांति देता यीशु नाम चंगा करता यीशु नाम शांति देता यीशु नाम मीठा नाम यीशु नाम प्यारा नाम यीशु नाम मीठा नाम यीशु नाम प्यारा नाम यीशु नाम यीशु 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 यीशु
यीशु यीशु यीशु यीशु यीशु यीशु यीशु शांति देता यीशु नाम, मुक्ति देता यीशु नाम, शांति देता यीशु नाम, मुक्ति देता यीशु नाम। यीशु नाम। चलो एक बार हाथ उठा के हालेलुया बोलो मेरे साथ सब मिलके। हालेलुया। Hallelujah. I will share the word only for few minutes and we're going to pray and the Lord is going to work miracles in our midst tonight. आणि काही वेळातच मी देवाचं वचन थोड्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर प्रभू महान चमत्कार आमच्यामध्ये करणार आहे. Listen carefully when I preach the gospel. ज्यावेळेस मी शुभवर्तमान गाजवतो लक्षपूर्वक ऐका. Because God always confirms the preaching with miracles happening. आणि देव नेहमी आपल्या वचनाला चिन्ह चमत्काराच्या द्वारे दृढ करतो. Many people think पुष्कळ लोकांना असं वाटतं after I preach the gospel, then the power of God will be released for miracles to happen. आणि ज्यावेळेस मी शुभवर्तमान प्रचार केल्यानंतर देवाचं सामर्थ्य चमत्कार मोकळे होतात. That's what many people think. असे पुष्कळ लोकांचा विचार आहे. That is wrong. हे चुकीचं आहे. The Bible says पवित्र शास्त्र आम्हाला the सांगतं gospel is the power of God. शुभवर्तमान हेच देवाचं सामर्थ्य आहे. Hallelujah. हालेलुया. The message I preach, it is the power of God. आणि जो संदेश मी देत आहे तो संदेश देवाचं सामर्थ्य आहे. I was preaching in one place. आणि मी एका जागेमध्ये प्रचार करीत होतो Thousands of people were in the ground. आणि हजारो लोक मैदानामध्ये होते. As the preaching is going on, आणि प्रचार चालू असताना suddenly one girl, around 20-year-old girl, jumped up, started running everywhere. आणि एक 20 वर्षाची तरुणी जागेवर उभी राहिलेली सर्वीकडे धावत सुटलेली I was आहे. wondering why she is running. आणि मी आश्चर्यचकित झालो की ती का पळत आहे. After I finished preaching, आणि प्रचार संपल्यानंतर prayed for the sick, मी आजारांसाठी प्रार्थना केली called for the testimonies, आणि सर्व साक्षीला मी बोलवलं. and first this girl came with her mother. आणि मग ही मुलगी आपल्या आई बरोबर त्या ठिकाणी I आली. asked the mother, who is this girl? आणि मग त्या आईला मी विचारलं ही मुलगी कोण The आहे. mother said, she is my daughter. आणि ती आई म्हणाली ही माझी मुलगी आहे. I asked why she was running like that. आणि मी तिला विचारलं ही अशी का धावत सुटली That होती. mother said, आणि ती आई म्हणाली my daughter is crippled from birth in both the legs. आणि माझी जी मुलगी होती दोन्ही पायाने पांगळी होती जन्मापासून. And I carried and brought आणि her. मी तिला उचलून या मैदानावर When you आणलं. are preaching itself, त्यावेळेस तुम्ही प्रचार करत होता suddenly she jumped up, started running. आणि ती त्याच वेळेस उभी राहिली आणि पळायला लागली. Hallelujah. हालेलुया. I didn't even pray. मी प्रार्थना देखील केली नाही. While I was preaching itself, she jumped up, started आणि मी running. प्रचार करत असताना ती उभी राहिली आणि पळायला लागली. Why? का? The message I preach is the power of God. कारण जो संदेश मी प्रचार करतो तो संदेश देवाचं सामर्थ्य आहे. Hallelujah. हालेलुया. You don't need to wait until I finish my preaching to get your miracle. आणि मग तुम्हाला माझा संदेश संपण्याची वाट पाहण्याची गरज नाहीये तुमचा चमत्कार प्राप्त You करण्यासाठी. can get your miracle while my preaching is going on. जेव्हा माझा प्रचार चालू असताना देखील तुम्हाला चमत्कार मिळणार आहे. As the message I preach enters your ears, आणि जसा संदेश मी प्रचार करतो आणि तो संदेश तुमच्या कानामध्ये प्रवेश करतो then power of God enters you. आणि देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये प्रवेश करतं. When the power of God enters you, जेव्हा देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये प्रवेश करतं miracles will happen to आणि you. चमत्कार तुम्हाला प्राप्त होणार आहे. Tonight, आज रात्री as I'm preaching itself, आणि मी प्रचार करत असताना blind will see, आणि आंधळे पाहणार deaf आहेत, will hear, बहिरे ऐकणार आहेत people will walk, आणि पांगळे चालणार आहेत. miracles will happen चमत्कार घडणार while I आहे. am preaching itself. आणि जेव्हा मी प्रचार करताना हे होणार आहे. That's why म्हणून you must listen carefully what I am preaching. आणि म्हणून जे मी प्रचार करतो ते लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. During the preaching, don't look here and there. आणि माझ्या प्रचाराच्या वेळेस तुम्ही इकडं तिकडं पाहू नका. Listen carefully. आणि लक्षपूर्वक काळजीपूर्वक When ऐका. you listen carefully, ज्यावेळेस तुम्ही काळजीपूर्वक ऐकाल the power of God enters you. आणि देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये प्रवेश So करतं. listen carefully. For 15 minutes I will preach and we're going to pray. Miracles are going to happen. आणि 15 मिनिटं मी प्रचार करणार आहे. काळजीपूर्वक ऐका आणि त्यानंतर आम्ही प्रार्थना करणार आहोत. चमत्कार घडणार I आहे. want to read from the Bible from Psalms 115. आणि स्तोत्र 115 मधून मी वाचणार आहे. I will read from verse 1 to 3. आणि 1 ते 3 वचन मी वाचणार आहे. Psalm 115 verses 1 to 3. आणि स्तोत्र 115 1 ते 3. Psalm 115 and verse 1 to 3. Got it? Okay. Not to us, O Lord, not to us, but to your name be the glory,
because of your love and faithfulness. हे परमेश्वरा आमचे नको तर आपल्या नावाचे गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस. Why do the nations say, where is their God? यांचा देव कुठे आहे असं राष्ट्रांनी का म्हणावे? Our God is in heaven. He does whatever pleases him. आमचा देव स्वर्गात आहे, त्याला योग्य दिसते ते सर्व तो करीतो. Hallelujah. हालेलुया. Now listen carefully. लक्षपूर्वक ऐका. Many people are asking, पुष्कळ लोक विचारत आहेत. number one, पहिली गोष्ट, where is God? देव कोठे आहे? Number two, नंबर 2, what does he do? आणि तो काय करतो? Everywhere in the world, people have this question. आणि जगामध्ये सर्वांकडे हा प्रश्न आहे. Where is God? देव कोठे आहे? What does he do? तो काय करत आहे? The Bible says, पवित्र शास्त्र आम्हाला our सांगतं, God is in heaven आमचा देव स्वर्गामध्ये आहे and he does whatever pleases him. आणि जे त्याला योग्य वाटतं तो ते करतो. Hallelujah. हालेलुया. Now listen carefully. आणि म्हणून लक्षपूर्वक ऐका. Everybody believe that God will do whatever pleases him. आणि सर्वांचा विश्वास आहे की देवाला जे योग्य वाटेल त्याच्या इच्छेला येईल त्याप्रमाणे तो करेल. अरे सब प्रभु का मर्जी है ब्रदर, वो जो चाहिए वो करता है वो. हो, सर्व देवाची इच्छा आहे. हो, देवाच्या इच्छेप्रमाणे देव करत राहतो. अपना मर्जी है, वो जो करना चाहता है वो करता है वो. देवाची इच्छा आहे आणि त्याच्या मर्जीने तो सर्व काय करतो. This everybody believe. आणि हे सर्व लोक यावर विश्वास ठेवतात. Every nation they believe God will do whatever pleases him. आणि प्रत्येक राष्ट्रांचा हा विश्वास आहे की देवाला जे त्याच्या मनामध्ये आहे, इच्छेमध्ये आहे तेच तो करीतो. But the question is, प्रश्न असा आहे, what pleases him? त्याला काय गोष्टी आवडतात. Hallelujah. हालेलुया. Now listen. I will ask you one question. एक प्रश्न मी तुम्हाला विचारत If आहे. God is pleased to do something, आणि जर देवाला काय करण्यासाठी इच्छा झाली, can anybody stop him? कोणी त्याला थांबू शकणार का? कोई थांबू शकणार का? नाही. If God wants to do something, nobody can stop him. आणि जर देवाला काय करायचं आहे तर त्याला कोणी थांबू शकत That's नाही. why many people say, आणि पुष्कळ लोक असे म्हणतात, प्रभु का इच्छा है. आणि देवाची इच्छा आहे. बच्चे मर रहे हैं, प्रभु का इच्छा है. हो, लेकर मरत आहे, देवाची इच्छा God आहे. is killing children. आणि देव लेकरांना मारत आहे. God is breaking families. आणि देव कुटुंब तुटत आहे. God is destroying everything. आणि देव सर्वांना नाश करत आहे. Everything is God's will. सर्व देवाची इच्छा आहे. Who can stop what he pleases to do? आणि कोण त्याला थांबू शकेल जे त्याच्या इच्छेप्रमाणे करतो तो. So everybody know God does whatever pleases him. आणि म्हणून सर्वांना हे माहित आहे की देव आपल्या इच्छेप्रमाणे करतो. So whatever wrong happens, आणि जे काही चुकीचं घडतं, we all look at it and say it's all God doing it. आणि मग आम्ही हे म्हणतो की हे सर्व देव करत आहे. Some people believe काही लोक असा विश्वास करतात, God is sitting in heaven देव स्वर्गामध्ये बसलेला आहे and he has strings tied to his fingers. आणि त्याच्या बोटांना दोऱ्या बांधलेल्या आहेत. And one end is tied to the finger. आणि दोरीचा एक टोक त्याच्या बोटाला बांधलेला आहे. Another string tied to human beings. आणि दुसरा तो मनुष्य जातीला बांधलेला आहे. And then God will start playing with the lives of people. आणि देव लोकांच्या जीवनाशी खेळायला सुरुवात अरे करतो. हम क्या कर सकता है भैया? आम्ही काय करू शकतो? परमेश्वर हमारा जिंदगी से खेल रहा आणि है. देव आमच्या जीवनाबरोबर खेळत आहे. वो खेल रहा है, हम लोग खेल रहे हैं. आणि तो खेळवत आहे आणि आम्ही खेळत आहोत. And some people think काही लोक असे विचार करतात, God is sitting in heaven देव स्वर्गामध्ये बसलेला आहे playing the chess game. आणि तो बुद्धिबळाचा खेळ खेळत आहे. क्या बोलते बताओ, स्नेक एंड लैडर जैसा. साप सीडी. परमेश्वर ऊपर बैठ के सांप सीढ़ी खेल रहा है. आणि देव स्वर्गामध्ये बसून साप सीडी खेळत आहे. So however he moves, our lives will move like that. आणि त्याने असं हलवलं की आमचे जीवन पुढे जातं. तो प्रभु का इच्छा हो, है. सगळं देवाची इच्छा आहे. हो, This is what the world thinks. हे अशा प्रकारचं जग विचार But करत what does आहे. the Bible say? परंतु पवित्र शास्त्र काय म्हणत आहे? What does the Bible say that pleases God? आणि बायबल काय सांगत आहे की देवाची इच्छा कोणती आहे? Because the Bible says God is in heaven, And- he does whatever pleases him. आणि बायबल सांगतं की देव स्वर्गामध्ये आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे तो करीतो. So what pleases him? आणि त्याला काय गोष्टी आवडतात? Today I will tell you 3 things that please God. आणि 3 गोष्टी आहेत जे त्याला संतोष देतात. Number 1. पहिली गोष्ट, But the Bible says, if we read Ezekiel chapter 18 and verse 23, आणि एजकेलाचा ग्रंथ याचा 18वा अध्याय आणि 23वा वचन. Ezekiel, in the Bible there's a book called Ezekiel. In that book of Ezekiel chapter 18 and verse 23, God says like this. आणि एजकेल 18:23 मध्ये परमेश्वर असा म्हणत He आहे, says what pleases him.
त्याला काय आवडतं तो सांगत आहे. Listen to this. 18:23. Do I take any pleasure in the death of the wicked, declares the sovereign Lord. Rather, am I not pleased when they turn from their ways and live? प्रभू परमेश्वर म्हणतो, दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने आपला मार्ग सोडून देऊन वाचावे याने मला संतोष होतो ना. Hallelujah. हालेलुया. What pleases God? देवाला कोणत्या गोष्टी संतोष देतात? Number one. पहिली गोष्ट, God says, देव म्हणत आहे, am I happy when the wicked dies? त्यावर दुष्ट मरतो त्यावेळेस मला आनंद होतो का? But I am happy when the wicked repent and live. परंतु ज्यावेळेस दुष्ट पश्चाताप करतो आणि त्याचा मार्ग सोडतो त्यावेळेस मला आनंद होतो. Hallelujah. हालेलुया. You know some people how they live? आणि काही लोक कसे जगतात माहितीये का? Her wife itself will be waiting. आणि मग ते वाट बघत आहे पत्नी. Wife will be waiting. आणि पत्नी वाट बघत आहे, ये कब मरेगा? हा मनुष्य नवरा कधी मरेल? When will he die? कधी हा नवरा मरेल? Baba, daily he comes, drinks and hits us. आणि रोज दारू पिऊन येतो आणि आम्हाला मारतो जल्दी मरतो जा रे तू. आणि लवकर मरून जातो. एक बार एक घर पे गया मैं. मी एकदा एका घरी गेलो वो औरत से पूछा, सिस्टर आपके हस्बैंड कहाँ गए? आणि मी त्यांना विचारलं की तुमचे पती कुठे गेलेले आहेत? She said, ती म्हणाली, किसको मालूम वो कहाँ मरा पड़ा है? कोणाला माहित तो कुठं मरून पडलेला आहे. ए but राम बाबा तू कहाँ मर गया रे? राम लागे कहाँ मर गया? कहा मर गया? कुठं मिळाला तो? मराठीत अवघड आहे. You see, तुम्ही पहा, that man is living, तो मनुष्य जगत आहे, but to wife is equal to die as a man who's dead. आणि बायको अशी गृहीत धरी की हा मेलेला आहे. We look at some people and say, when will this man die? काही लोकांकडे पाहून आम्ही म्हणतो की हा कधी मरणार आहे. When some people die, काही लोक मेल्यानंतर people celebrate. मर गया रे, very happy. आणि काही लोकांचं मरण हे साजरा करत आहे, आनंद करीत आहे. He's such a bad fellow. इतका वाईट होता, Drinking, पीत होता, गुंडागर्दी करत होता, beating his wife, आपल्या पत्नीला मारत होता, drugs, ganja. आणि सर्व प्रकारचे गांजा. He died. आणि तो मेला. Abba, we are so happy he died. आणि आम्हाला इतका आनंद झाला की तो मेलेला आहे. मर गए रे. तो मेला. Very happy he died. आणि खूप आनंद झाला की तो मेला. When the wicked people die, ज्यावेळेस दुष्ट लोक मरतात, the world is happy. जग आनंद करत आहे. People are happy. लोक आनंद करीत आहे. His own wife will be happy many times. त्याची स्वतःची पत्नी आनंदी होते. What kind of life are you living today? आज कोणत्या प्रकारचं जीवन आपण जगत आहोत? Does your wife look at you and think, when will he die? आणि आज तुमची पत्नी तुमच्याकडे अशा रीतीने पाहत आहे का की कधी तुम्ही मरता? Will the people of the world looking at you and say, when will you die? जगाचे लोक तुमच्याकडे पाहून असे म्हणतात का हा कधी मरल? शराब पी पी के जिंदगी बर्बाद कर दिया. बीवी बच्चे सोच रहे ये कब मरेगा? आणि दारू पिऊन स्वतःचं जीवन खराब केलं आणि बायको आणि लेकरं विचार करतात की हा कधी मरेल? If you are living a life where people think it is better you die than you are alive, आणि ज्या पद्धतीने तुम्ही जगत आहात त्या पद्धतीने तुम्ही मेला असता तर बरं झालं असतं असं जगाला वाटत आहे, then there is no purpose in your living. तुमच्या जगण्याला काही उद्देश नाहीये. No purpose in your living. तुमच्या जगण्याला काही उद्देश आणि अर्थ नाहीये. When you die, तुम्ही मेला, people will be happy. आणि लोक आनंदित होतील. This fellow troubled us so much, is gone. आणि हा मनुष्य आम्हाला इतका त्रास दिला, हा मेलेला गेला आता. But you know what God says? परंतु देव काय म्हणतो माहितीये का? God looks at you. देव तुमच्याकडे पाहून म्हणतो, Looks at you living in sin. आणि तो पापामध्ये तुम्हाला जगताना पाहून म्हणतो, And the whole world is waiting, when will you die? आणि सर्व जग थांबलेले की तुम्ही कधी मरणार. Your own family is waiting, when will you die? आणि तुमच्या स्वतःचे कुटुंब वाट पाहते की तुम्ही कधी मरणार. But God in heaven looks and says, आणि स्वर्गातून देव तुमच्याकडे पाहून म्हणतो, the world is happy when you die in your sin. आणि जेव्हा पापामध्ये तुम्ही मेल्यानंतर जगाला आनंद होतो. But God says, परंतु देव म्हणत आहे, am I happy when you die in your wickedness? आणि तुझ्या दुष्टाईमध्ये तू ज्यावेळेस मरतो त्यावेळेस मला आनंद होतो का? God says no. देव म्हणतो नाही. God says, I am pleased
when you repent and live. आणि देव म्हणतो की मला संतोष होतो ज्यावेळेस तू पश्चाताप करतो आणि जगायला सुरुवात करतो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. God is not happy if you die in your sin. आणि देवाला कधीच आनंद होत नाही की तुम्ही तुमच्या पापामध्ये मरण पावता. Wages of sin is a death. पापाचं वेतन मरण आहे. Your sin will destroy you. तुमचं पाप तुमचं सर्वनाश करेल. But God is not happy. परंतु देवाला आनंद होत नाही. God looks at you ruining your life in sin. आणि देव तुमच्याकडे पाहतं की तुम्ही त्या पापामध्ये स्वतःचा खलास करून He टाकत आहे. says, तो म्हणतो I am not happy the way you're destroying your life in sin. आणि पापामध्ये तू स्वतःचं जीवन नाश करत आहे ते पाहून मला आनंद होत I नाही. rather will that you repent and live. माझी इच्छा आहे की तू पश्चाताप कर आणि जग. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. What pleases God? देवाला काय संतोष देतं? Not a wicked man die in his wickedness. आणि दुष्ट मनुष्य आपल्या दुष्ट कर्मामध्ये मरणं हे देवाला संतोष But देत God नाही. says, I'm happy when you repent and you live. परंतु देव म्हणतो ज्यावेळेस तो दुष्ट मनुष्य पश्चाताप करतो आणि जगतो त्यामध्ये मला संतोष आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. You may be living in terrible life. आणि तुम्ही कदाचित एक भयंकर जीवनामध्ये You may जगत think आहात. that Rambabu, my life is ruined. तुम्ही म्हणता बंधू रामबाबू माझं जीवन खलास झालेलं आहे. I cannot control my life. माझं जीवनावर माझं नियंत्रण सुटलेलं आहे. No, my life can never be okay. माझं जीवन कधीही सुरळीत होऊ शकणार I नाही. can't forgive myself. मी स्वतःची क्षमा स्वतः करू शकणार My नाही. family won't forgive me. माझं परिवार माझी क्षमा करू शकणार Nobody नाही. forgives me. कोणी मला क्षमा करणार Nobody नाही. wants me. कोणी मला हवं नाहीये. But God says, परंतु देव म्हणतो I will forgive you. मी तुझी क्षमा करेल. I will forgive you. मी तुझी क्षमा करेल. I can give you new life. मी तुला नवीन जीवन देईल. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. I remember मला आठवतंय few years ago, काही वर्षापूर्वी I was preaching in one small a lane, a street. आणि एका छोट्याशा सडकेवर मी प्रचार करत होतो. When I was preaching there, आणि त्या ठिकाणी प्रचार करत असताना it had rained, so lot of slush was there. आणि पाऊस झाल्यामुळे तिथं फार चिखल झालेला होता. When I was preaching, standing under one tree, आणि ज्यावेळेस मी प्रचार करताना एका झाडाखाली उभा होतो one man came, आणि एक मनुष्य आला fully drunk, आणि तो एकदम पूर्ण प्यालेला came like होता this, आणि तो असा डुलत आलेला आहे fell down. आणि त्या चिखलामध्ये तो And पडला his shirt was gone, saliva flowing, terrible looking man. आणि त्याचं शर्ट फाटलेलं होतं आणि लाळ गळत होती. And he got up, आणि तो उठला went away. आणि तो गेला. I finished my preaching. आणि मी माझा प्रचार संपवला I was going. आणि मी जात होतो. One lady came. एक स्त्री आली. She caught my hand. तिने माझा हात She धरला said, Bhaiya, आणि तो म्हणाला बंधू I want you to come to my house. माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या घरी यावं. Please come. कृपा करून या. I said, sister, I'll come tomorrow. आणि मी तिला म्हणालो बहीण मी उद्या येणार She आहे. said, no, I want you to come now. नाही नाही तुम्ही आजच या. I went to their house. आणि मी तिथं गेलो. She said, look into my house. आणि माझ्या घरामध्ये When पहा. I saw there, आणि मी त्या ठिकाणी I found पाहिल्यानंतर the same man fallen down. आणि तोच मनुष्य जो खाली पडला त्या घरामध्ये होता. Saliva flowing, flies sitting on his face. आणि त्याच्या सर्व तोंडातून लाळ गळत होती. सर्व माशा त्याच्या तोंडावर बसलेल्या होत्या. Clothes are all out of shape. आणि सर्व प्रकारचं जे त्याचं शर्ट होतं ते सगळं अस्ताव्यस्त I झालेलं asked, होतं. who is he? मी विचारलं तिला हा कोण आहे. Said, ती म्हणाली my husband. माझा नवरा आहे. I asked, what happened? आणि मी तिला विचारलं काय झालं. She said, for 26 years he's been a drunkard. आणि 26 वर्षापासून हा दारू पित आहे. I got married to him thinking he will change. आणि मी असं विचारानं त्याशी लग्न केले की हा एक दिवशी He बदलेल. never changed. परंतु हा बदलला नाही. We have a 7-year-old daughter. आम्हाला 7 वर्षाची मुलगी आहे. He never spoke to my daughter even once. आणि एकदा देखील माझ्या मुलीशी तो प्रेमानं बोलला नाही. Morning he gets up, आणि सकाळी उठल्याबरोबर start drinking. तो प्यायला सुरुवात He will करतो. drink the whole day. आणि सर्व दिवसभर तो पितो. Does not work. आणि तो कामाला जात नाही. And she said, आणि तो म्हणतो brother, look in my house. आणि माझ्या घरामध्ये पहा बंधू. In their house, आणि त्यांच्या घरामध्ये there was not even a plastic mug there. आणि प्लास्टिकचा एक मग देखील त्यांच्या घरामध्ये नव्हता. Whole house empty, khali. आणि सगळं घर तिचं रिकामं होतं. Yes, what happened? मी तिला विचारलं काय झालं. She said, my husband took everything, sold and drank. आणि माझ्या पतीनं सर्व काय घरातले सामान विकलं आणि पिलं. She said, look down, brother. आणि खाली बघा बंधू. I looked down. मी खाली पाहिलं. The place where there are the black slabs in the house. आणि जिथं त्या ठिकाणी एक ब्लैक स्लैब रहता है, मतलब फ्लोरिंग करते हैं ना हम लोग, काला काला क्या बोलते हैं, काला पत्थर डाल के. हा शाबत हाँ, हाँ.
शाबत फरची आपण टाकतो त्या ठिकाणी, that was not there. आणि ते पण नव्हतं, Mud was there. आणि तिथं फक्त माती होती I asked, what घरामध्ये. happened to the slabs? आणि मी ते विचारलं की या फरच्यांचं काय झालेलं He आहे. said he even sold that also and drank. आणि ते सर्व फरच्या विकून याने दारू पिलेला And आहे. she said like this, आणि ती अशी म्हणाली, my daughter, माझी मुलगी 7-year-old girl, 7 वर्षाची मुलगी, my husband makes my daughter to carry her frocks and toys. आणि तिचं माझा नवरा काय करतो, माझ्या मुलीला घेतो आणि त्या मुलीचा फ्रॉक आणि तिचे जे सर्व खेळणी आहे ते देखील संगती घेतो, And take the girl to house. आणि मग त्या मुलीला घरोघरी घेऊन जातो. He stands for, आणि तो लांब उभा राहतो. this girl come and knocks the door in the house. आणि ही लहान मुलगी दुसऱ्यांचा दार वाजवते. When the people open, ज्यावेळेस लोक उघडतात, this girl standing with her frocks and toys. आणि मग ही मुलगी आपल्या फ्रॉक आणि आपल्या सर्व खेळण्याबरोबर उभी And आहे says, आणि म्हणत आहे, my mummy is sick and dying. We have no food to eat. Can you please take these frocks and toys and give us some money? आणि मग ती लहान मुलगी म्हणत असते की माझी आई आजारी आहे, आम्हाला घरामध्ये खायला काय नाही, हे कपडे आणि काय खेळण्यात तुम्ही घ्या आणि त्याच्या बदले आम्हाला पैसे द्या. If they give any money, आणि काही पैसे मिळाल्याबरोबर he will take the money and drink. आणि हा जो तिचा डॅडी होता तो पैसे घ्यायचा आणि लगेच प्यायला जायचा. Can you imagine somebody in that condition? तुम्ही कधी विचार करता की कसं भयंकर स्थितीमध्ये हा हे परिवार होता. Everybody were waiting when he will die. आणि सर्वजण थांबलेले होते की हा दुष्ट मनुष्य कधी मरेल. Are you living like that today? आज अशा प्रकारच्या घाणेरड्या जीवनामध्ये आपण जगत आहोत. Are you living like that? अशा प्रकारच्या घाणेरड्या जीवनामध्ये आपण जगत आहोत. Is your wife looking at you and thinking, when will you die? आणि लोक तुमच्याकडे पाहून म्हणतात की हा कधी मरेल. I had so moved when I saw that man like that. आणि अशा प्रकारचं मनुष्य पाहिलं तर मला खूप दुःख झालं. I laid hands on him. मी त्याच्यावर हात ठेवला. I said, in the name of Jesus, you demon of alcohol, come out. आणि हे सर्व अल्कोहोलच्या दुरात्मे याच्यातून बाहेर ये. शराब की आत्मा बाहर निकाल यीशु के नाम आणि में. सर्व दारूची आत्मा त्याच्यातून बाहेर येशूच्या नावाने ये. I said to his wife, आणि मी त्याच्या पत्नीला म्हणालो, sister, tomorrow I will send some of our brothers to talk to him. आणि मी उद्या सकाळी काय माझे बंधू लोक पाठवल ते तिच्या बरोबर बोलतील. So next day my brothers went to see that man. आणि माझे काही सहकारी मित्र त्या ठिकाणी गेले त्या माणसाला भेटायला. And this man he had his bath and all shower and neatly dressed and waiting. आणि मग हा जो मनुष्य होता त्याने आंघोळ केली, चांगले कपडे घातले आणि माझ्या सहकार्याची वाट बघत He होता. and his wife came to see me. आणि मग तो आणि त्याची पत्नी मला भेटायला आले. I asked that lady, how is your husband? आणि मग मी त्या पत्नीला विचारलं तुझा नवरा कसा आहे. She said, ती म्हणाली, after you prayed and went, आणि तुम्ही प्रार्थना केल्यानंतर morning when my husband got up, जेव्हा सकाळी माझा नवरा उठला, he said, what is happening? I don't feel like drinking. आणि मला काय होतं समजत नाही, परंतु मला दारू पिण्याची इच्छा होय ना. I have no desire to drink. आणि मी दारू पिण्याचं इच्छाच होणार तर मी बंद करणार What आहे. happened to me? मला झालं काय. She said, ती म्हणाली, Brother Ram Babu came and prayed for you. आणि रामबाबू काल आले आणि तुमच्यासाठी प्रार्थना केली. Both came to see me. आणि ते दोघं मला भेटायला I आले. shared gospel to them. मी त्यांना शुभवर्तमान सांगितलं. Both repented, crying, they gave their life to Jesus. आणि त्या दोघांनी पश्चाताप करून आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला This दिलं. happened on Saturday. आणि हे शनिवारी झालं. Sunday morning, रविवारी सकाळी I see a beautiful sight. आणि मी एक सुंदर दृश्य पाहत आहे. I am standing outside my church. आणि मी माझ्या चर्चच्या बाहेर थांबलेला आहे. Husband and wife holding their daughter's hand, coming to church to worship the Lord. आणि नवरा आणि बायको दोघांनी आपल्या लहानशा मुलीचा हात धरला आणि ते सगळं देवाच्या घरामध्ये आलेले आहेत. And today, आणि आज he is an evangelist. तो आज सुवार्तिक आहे एक मोठा चांगला. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Is God happy when you die in wickedness? आणि दुष्टाईमध्ये तुमचं मरण होत आहे तर देवाला आनंद होतो का? No. नाही. He is pleased when you repent and live. आणि ज्यावेळेस पश्चाताप तुम्ही करता त्यामध्ये त्याला आनंद होतो. Our God is in heaven. आणि आमचा देव स्वर्गामध्ये He आहे. does whatever pleases him. आणि जे त्याला आवडतं ते तो करतो. What pleases him? त्याला काय संतोष देतो? Not when a sinner die in sin. पापी आपल्या पापामध्ये मरणं हे त्याला संतोष But देत sinners should नाही. repent and live. परंतु ज्यावेळेस पापी पश्चाताप करतो आणि जगतो त्यामध्ये त्याला आनंद आहे. Hallelujah. हालेलुया. Number 2.
2 नंबर, what pleases God? देवाला काय गोष्टी संतोष If देतात. you read in the Bible, जर पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही वाचलं the Bible says in the book of Psalms 35, आणि स्तोत्र संहिता याचा 35वा अध्याय जर तुम्ही काढला verse 27, आणि 27व वचन जर काढलं Psalm 35, verse 27, आणि स्तोत्र 35 आणि 27, he delights in the well-being of his people. आणि माझ्या न्याय पक्षाला अनुकूल असणारा उत्साह व हर्ष पावतो. Continue. 27 ना 35. 27, continue. माझ्या न्याय पक्षाला अनुकूल असणारा उत्साह व हर्ष पावतो. आपल्या सेवकाच्या कल्याण आनंद पावणारा परमेश्वराचे गौरव हो. अपना सेवकांच्या कल्याण कल्याणला पावणारा आनंद पाव. Read that. आपल्या सेवकाच्या कल्याणानं आनंद पावणारा परमेश्वराचे गौरव हो. Hallelujah. हालेलुया. What pleases God? देवाला काय आवडतं माहितीये का? Bible says पवित्र शास्त्र आम्हाला he सांगतं pleased in the well-being of his people. आणि त्याच्या लोकांच्या कल्याणामध्ये त्याला संतोष Can you आहे. hear? Hallelujah. हालेलुया. Listen to me. माझं लक्षपूर्वक ऐका. God is not happy when you are sick. ज्यावेळेस तुम्ही आजारी असताना देवाला आनंद होत नाही. God is not happy when you have cancer. ज्या तुम्हाला कॅन्सर कर्करोग असताना देवाला आनंद होत God नाही. is not happy when you are suffering diabetes. ज्यावेळेस तुम्हाला मधुमेह आहे त्यामध्ये देवाला आनंद नाहीये. God is not happy when you are crippled. ज्यावेळेस तुम्ही पांगळे आहात देवाला त्यामध्ये आनंद God नाहीये. is not happy when you are blind. तुम्ही ज्यावेळेस आंधळे आहात देवाला आवडत नाही. God is not happy when you have heart problems. ज्यावेळेस तुम्ही हृदयविकाराच्या समस्याने आहात त्यावेळेस God is देवाला not आनंद होत happy when नाही. your child is sick. ज्यावेळेस तुमचा लेकरू आजारी आहे त्यावेळेस देवाला आनंद होत नाही. You may be thinking, तुम्ही जर विचार करत oh, असाल God has given this sickness. देवानं हे आजार दिलेले आहे. God made my child sick. देवानं माझ्या मुलाला आजारी पाडलेला आहे. सब उसका इच्छा सगळं है. त्याच्या इच्छाप्रमाणे हाँ, होतं. इस इच्छा मुझे बीमार बनाने का उसका इच्छा है. अहो त्याची इच्छा आहे की मला आजारी पाडावं That is why he made me sick. आणि म्हणून मी त्याने मला आजारी No, पाडलेला no, आहे. no, no. नाही नाही नाही. God is not happy when you are sick. त्यावेळेस तुम्ही आजारी असताना देवाला आनंद होत नाही. God is happy when you are healed. देवाला आनंद कधी होतो ज्यावेळेस तुम्हाला आरोग्य मिळतं. Hallelujah. हालेलुया. God is not happy when you are poor. आणि ज्यावेळेस तुम्ही दरिद्री आणि गरीब असता त्यावेळेस देवाला आनंद होत God नाही. is not happy when you are in debts. ज्यावेळेस तुम्ही कर्जामध्ये असता तेव्हा देवाला आनंद होत नाही. God is not happy when your business fail. ज्यावेळेस तुमचा व्यवसाय हा संपत आहे त्यावेळेस देवाला आनंद होत God नाही. is not happy when you are unemployed. ज्यावेळेस तुम्ही काही बिन कामाचे आहात नोकरी शिवाय आहात त्यावेळेस देवाला आनंद होत But नाही. God is happy when you prosper in your life. ज्यावेळेस तुम्ही भरभराटीस येतात त्यावेळेस देवाला आनंद होतो. Hallelujah. हालेलुया. God is happy when you are healed. देवाला आनंद होतो ज्यावेळेस तुम्हाला आरोग्य मिळतं. मुझे मेरा एक सवाल है. माझा एक प्रश्न आहे. When God is happy to do, God is pleased to do something, आणि जर देवाला काही गोष्टी करण्यामध्ये आनंद can आहे anybody stop God? देवाला कोणी थांबू शकतं का? हाय या ना बोलो. You know what is God is pleased with? आणि देव कशाने संतोष होतो माहितीये का? To heal you. तुम्हाला बरं करण्यामध्ये त्याला आनंद आहे. Can anybody stop him from healing you? आणि त्याला कोणी थांबू शकतं का तुम्हाला बरं करण्यामध्ये? Can anybody stop God from healing you? देवाला कोणी थांबू शकतं का तुम्हाला बरं करण्यामध्ये? No. नाही. Why? का? He is pleased in your well-being. कारण तुमच्या कल्याणामध्ये त्याला आनंद होत आहे. Hallelujah. हालेलुया. Number one, पहिली गोष्ट, he is happy when you repent for your sin. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पश्चाताप पापाबद्दल करता त्यावेळेस त्याला आनंद होतो. Number two, नंबर 2, he is happy when you are healed and you prosper in your life. आणि ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आरोग्य मिळतं आणि तुमची भरभराट होते त्यावेळेस देवाला आनंद होतो. Now comes the question. आता प्रश्न असा येत आहे, If these two has to happen, आणि या दोन्ही गोष्टी जर घडायच्या आहेत how will it happen? हे कसे घडणार आहेत? There is a third thing God is pleased with. आणि तिसरी गोष्ट आहे ज्याने देव संतोष आहे. We know God will do whatever pleases him. आम्हाला माहित आहे की देवाला जे आवडतं त्याच्या इच्छेप्रमाणे तो करतो. He is pleased to forgive us. आणि त्याची इच्छा आहे की त्याने आमची क्षमा He करावी. is pleased to heal us. तो आम्हाला बरं करण्यामध्ये त्याची इच्छा आहे. Thirdly, आणि तिसरी गोष्ट, what is he pleased with? आणि ते कशाने संतोष The आहे? Bible says in Isaiah 53:10, आणि मग यशाचा ग्रंथाचा 53:10, आणि 53:10 मध्ये म्हटलेलं आहे, it pleased God to bruise Jesus. आणि देवाला हे आवडलं की आपल्या पुत्राला त्याने चिरडावं. Hallelujah.
Look at me. माझ्याकडे पहा. It pleased God to crush, to bruise, to wound Jesus. आणि देवाला संतोष झाला की त्याचा एकुलता एक पुत्र त्यानं त्या क्रूस खांबावर त्यानं एक ठेचावं, त्याला वधस्तंभी द्यावं, त्याला यातना द्याव्यात. Why a wicked man can be forgiven of his wickedness? आणि का एक दुष्ट मनुष्य आपल्या दुष्टाईच्या बद्दल त्याला क्षमा मिळणार आहे? Why a wicked man can be forgiven and not be punished? आणि का एक दुष्ट मनुष्य त्याची क्षमा होईल आणि त्याला शिक्षा होणार नाही? Why? का? Because कारण every wicked man, wicked woman should be punished. आणि प्रत्येक दुष्ट पुरुष, दुष्ट स्त्री याला शिक्षा मिळाली But पाहिजे. God said, परंतु देव म्हणाला, you lived wickedness. तुम्ही दुष्टाईमध्ये जगला, You need punishment. तुला शिक्षाची गरज I आहे, will not punish you. परंतु मी तुला शिक्षा देणार God नाही. said, देव म्हणाला, instead of punishing you, तुला शिक्षा देण्याच्या I ऐवजी will take your punishment on आणि me. तुझी शिक्षा मी स्वतःवर घेणार आहे. And that's why आणि म्हणून this God हा देव left heaven, स्वर्ग सोडून came to the earth as a man. आणि मनुष्याच्या नात्यानं या जगामध्ये तो His आलेला आहे. name is Jesus. आणि त्याचं नाव येशू आहे. Yeshu. येशू आहे. Yeshu. येशू आहे. Hallelujah. हालेलुया. Why was Jesus suffered on the cross? आणि वधस्तंभावर येशू ख्रिस्त का यातना भोगत Why आहे? was he wounded? आणि त्याला का जखमी करण्यात अरे आलेला आहे? यीशु का पाप क्या था? येशू ख्रिस्ताचं पाप काय होतं? यीशु का गलती क्या था? प्रभू येशू ख्रिस्ताची चूक काय होती? What was the sin of Jesus for him to be punished like that? आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पाप तरी काय होतं की असं भयानक मरण त्याला वधस्तंभावर देण्यात आलेलं He आहे? made the blind to see. आणि त्याने आंधळ्याला डोळे दिलेले आहेत. Was that a sin? ते पाप आहे का? He made the crippled to walk. त्याने पांगळ्याला चालायला लावलं. Was that a sin? ते पाप आहे का? He fed the hungry. आणि त्याने भुकेल्याला जेवण दिलेलं Was that आहे. a sin? ते पाप आहे का? Then what was the sin of Jesus for him to be punished like that? What was the wickedness of Jesus? आणि प्रभू येशू ख्रिस्ताची दुष्टाई काय होते? प्रभू येशू ख्रिस्ताचं पाप काय होतं की त्याला अशा रीतीने वधस्तंभावर शिक्षा देण्यात It आली was आहे? not his wickedness. हे त्याचं दुष्टाई नव्हती. Your wickedness. तुमचं दुष्टाई होती. Your wickedness. तुमची 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 दुष्टाई होती. My wickedness. माझी दुष्टाई होती. We should be punished by God. आणि देवानं आम्हाला शिक्षा दिली पाहिजे God होती. said, परंतु देव I म्हणाला, won't punish you. मी तुला शिक्षा देणार You नाही. lived wicked life. आणि तू दुष्ट जीवन जगला, I will take the punishment. परंतु मी ती शिक्षा भोगणार आहे. Jesus took our punishment. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आमची शिक्षा घेतलेली आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Not only took the punishment of wickedness, आणि फक्त दुष्टाईची शिक्षा त्याने घेतली एवढीच नव्हे, he carried all our sickness on his body. त्याने सर्व आमचे आजार स्वतःवर वाहिलेले आहेत. Every wound on his body is to heal your sickness. आणि प्रत्येक जखम त्याच्या शरीरावर जे आहे हे तुम्हाला बरं He करण्यासाठी says, आहे. तो म्हणत आहे, whatever you're suffering today, आणि जे काही तुम्ही त्रासामध्ये आहात, I don't want you to suffer anymore. आणि माझी इच्छा आहे की तू यापुढे त्या त्रासामध्ये जगू नाही. I suffered all your sickness on my body. आणि तुझे सगळे आजार मी स्वतःवर वधस्तंभावर वाहिलेले आहे. Look at my wounds, Jesus says. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्या जखमांकडे पहा. Why am I wounded? मी का जखमी आहे? By my wounds you can be healed. मला बसलेल्या माराच्या फटक्यानं तुम्हाला आरोग्य प्राप्त होणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. And he became poor on the cross. आणि तो वधस्तंभावर गरीब आणि दरिद्री झाला. You can become rich. आणि यासाठी की त्याच्या दारिद्र्याच्या द्वारे आम्ही श्रीमंत व्हावे. Everything you under suffering he suffered. आणि जे काही तुमच्याने मला शिक्षा होण्याची होती ती सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर घेतलेली आहे. Shed his blood. आणि त्याने आपलं रक्त सांडलेलं He आहे. died. तो मेला. Before died, आणि मरण्याच्या he said like अगोदर this. तो असा म्हणालेला आहे, It is finished. पूर्ण झालेले आहे. पूर्ण झालेलं आहे. पूर्ण झालेले आहे. Hallelujah. हालेलुया. What is finished? आणि काय पूर्ण झालेले आहे? Everything to be done for your wickedness to be forgiven. आणि जे काही तुमच्या दुष्टाईच्या क्षमेसाठी गरजेचं आहे, Whatever has to be done for you to have a new life. आणि तुम्हाला नवीन जीवनासाठी जी काही आवश्यकता आहे, Whatever that has to be
done to heal your sick body, आणि जे काही तुमच्या शरीराला आरोग्य मिळण्यासाठी आवश्यकता आहे, whatever has to be done for you to prosper financially, आणि आर्थिक रूपाने तुमची भरभराट व्हावी याच्या सर्व कारणासाठी Jesus did everything येशू ख्रिस्ताने सर्व and said it तुमच्यासाठी is केलेलं आहे. finished. आणि तो म्हणाला पूर्ण झालेला आहे. Hallelujah. हालेलुया. And he died. आणि तो मेला, He was buried. तो पुरला गेला. People said, लोक म्हणाले Jesus was a good man, येशू चांगला मनुष्य होता, died, तो मेला, buried, तो पुरला गेला story over. आणि ती गोष्ट संपली. Many good people came, पुष्कळ चांगले लोक आले, said good things, चांगल्या गोष्टी बोलल्या, did good things, चांगल्या गोष्टी केल्या, died, ते मेले, buried. ते पुरले गेले, Their graves are with आणि us. त्यांच्या कबरा आमच्यामध्ये आहे. Jesus came, प्रभू येशू आला, said good things, चांगल्या गोष्टी बोलल्या, did good things, चांगल्या गोष्टी केल्या, died, तो मेला, buried, तो पुरला गेला, but did not remain buried. परंतु त्या पुरलेल्या अवस्थेमध्ये राहिला After नाही. 3 आणि days, 3 दिवसानंतर, after 3 आणि days, 3 दिवसानंतर, after 3 आणि days, 3 दिवसानंतर Jesus Christ the Lord rose again from the आणि dead. ख्रिस्त प्रभू येशू ख्रिस्त प्रभू हा मरणातून तिसऱ्या दिवशी उठलेला आहे. Jesus is alive. येशू जिवंत आहे. Jesus is alive. येशू जिवंत आहे. बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की. जय. Hallelujah. हालेलुया. And he says, तो म्हणतो whatever pleases me I did. जे काय मला संतोष होतो ते मी करतो. Now आता you must receive it. आता तुम्ही स्वीकारलं पाहिजे. Bhairam Babu, बंधू राम बाबू, Jesus is rose again from the dead. येशू ख्रिस्त मरणातून उठलेला आहे, He is alive. तो जिवंत आहे. क्या कहानी बोल रहे brother? तुम्ही काय गोष्ट सांगताय? Jesus is alive. Prove it to me. आणि येशू जिवंत आहे तर मला पुरावा द्या. Let Jesus prove he's alive, then I'll believe him. आणि येशू ख्रिस्ताला स्वतःला ते सिद्ध करू द्या की तो जिवंत आहे. You want proof? तुम्हाला पुरावा हवा आहे? You will see the proof in few minutes when you see the blind seeing, deaf hearing, cripple walking. You will see the proof Jesus is alive. आणि येशू जिवंत आहे याचा पुरावा तुम्ही आता थोड्या वेळानं पाहणार आहे. जे आंधळे ते त्यांना पाहायला दृष्टी मिळणार आहे, जे लंगडे ते उठून चालायला लागणार आहे, जे बहिरे त्यांना कानात ऐकायला येणार आहे. येशू जिवंत आहे हे सिद्ध होणार आहे. Hallelujah. हालेलुया. Stand up with me everybody. प्रत्येक जण माझ्याबरोबर उभे राहा. खड़े हो जाओ मेरे साथ सब लोग. सर्वजण माझ्याबरोबर उभे राहा. Come on, stand up wherever you are. जिथं कुठं तुम्ही आत उभे राहा. Thank you Jesus. धन्यवाद प्रभू येशू. This is your miracle time. तुमचा हा चमत्काराचा समय आहे. This is your miracle time. तुमच्या चमत्काराचा समय आहे. Are you living in sin? तुम्ही पापामध्ये जगत आहात का? What kind of life are you living? तुम्ही कोणत्या प्रकारचं जीवन जगत आहात? If you're living in sin, जर पापामध्ये जगत आहात, the wages of your sin is death, and sin will destroy your life. पापाचं वेतन मरण आहे आणि पाप तुमच्या जीवनाचा नाश करणार आहे. But that's not God's will. परंतु ही देवाची इच्छा नाहीये. God is not happy that you die in your sin because of a sinful life. आणि देवाला कधीच आनंद होत नाही की तुम्ही तुमच्या पापमय जीवनामध्ये मरण पावाल. That's why he died on the cross for you. आणि म्हणून तुमच्यासाठी तो क्रूसावर मेलेला आहे. He said, I'm not pleased when you die in your sin. आणि तुम्ही तुमच्या पापामध्ये मेला त्याच्यामध्ये मला संतोष I am नाही. pleased when you repent and live. आणि मला संतोष कधी होतो ज्यावेळेस तू पश्चाताप करतील आणि जगेल. Tonight, आज रात्री all those who say, by Rambabu, Brother Rambabu, from today, I don't want the wicked life. I don't want the sinful life that leads me to death. I want Jesus to forgive me and I want a new life in my life. आणि जे असे म्हणतील की राम बाबू आजपासून मला दुष्टाईचं जीवन नको आहे, आजपासून मला ते पापमय जीवन नको आहे, मला हे नवीन जीवन हवं आहे. I don't want the drinking. I don't want alcohol. I don't want the sinful life. I want Jesus to be my God and Savior. आणि मला ते परत दारू नको, मला ते पुन्हा व्यसन नको, मला ते पापमय जीवन नको, मला माझ्या जीवनामध्ये येशू हवा आहे. I don't want that gutka. I don't want that ganja. I don't want the cigarette. I don't want that bidi. I don't want all that. आणि मला कोणत्या प्रकारचा गुटखा, गांजा, तंबाखू, बिडी मला काहीच नको आहे. I don't want the prostitution. I don't want the gundagardi in my life. माझ्या जीवनामध्ये मला व्यभिचार नको आहे, मला गुंडागर्दी नको आहे. I don't want that kind of stealing. आणि मला चोरी करण्याची इच्छा नाहीये. I want to repent for my sinful life. माझ्या पापमय जीवनासाठी मी पश्चाताप करू इच्छित I know आहे. my sin will bring punishment on me. आणि माझं पाप माझ्या जीवनावर मला शिक्षा आणेल. I know that. मला माहित आहे. But I
believe today that my punishment Jesus took. परंतु आज मी विश्वास ठेवतो की माझी सर्व शिक्षा प्रभु येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर घेतलेली And I आहे. believe Jesus will forgive me and give me a new life. आणि माझा विश्वास आहे की प्रभु येशू ख्रिस्त माझी क्षमा करून मला नवीन जीवन देणार All आहे. such people who want Jesus to come into your life, change your life, you want to turn over wicked life, you want to live for Jesus, lift your hand up so I can pray for you. आणि जे लोक असे लोक आहेत जे असे म्हणतील की येशू मला माझ्या जीवनामध्ये हवा आहे, येशू माझ्या जीवनामध्ये सर्व प्रकारचा बदल करण्याची माझी इच्छा आहे, पश्चाताप करण्याची इच्छा आहे, मला माझं जीवन येशूला देण्याची इच्छा आहे, अशा सर्वांनी आपला एक हात वर करा ज्यांची इच्छा ऐसा आहे. नहीं आप आए सुने फिर वही पुरानी जिंदगी में जाओ. आज पश्चाताप करके वो पुरानी जिंदगी छोड़ के सिर्फ यीशु के पीछे चलना चाहते हैं, सिर्फ ऐसे लोग अपने हाथ उठा के आणि दिखाइए. अशाच लोकांनी हात वर करा की जे नुसतं ऐकून झालं नाही परंतु पश्चाताप करतील आणि जीवनामध्ये बदल आणतील, आणि अशा लोकांना आपला एक हात वर करा. From today only Jesus, no more sin. I'm repenting, I'm turning away from that bad life, I want to follow Jesus. Only such people lift your hand up. आणि आजपासून मला येशू माझ्या जीवनामध्ये हवाय, मी सर्व माझ्या पापमय जीवन सोडून द्यायला तयार आहे, अशा लोकांनीच आपला एक हात वर करा. Oh, I see thousands of hands going up everywhere. मी पाहते हजारो हात या मैदानावर उभे Keep your आहेत. eyes closed. आपले डोळे बंद ठेवा. Those who lifted one hand, lift both the hands. आणि ज्यांनी एक हात वर केला आपला दुसरा हात देखील वर करा. Close your eyes. डोळे बंद करा. Jesus is standing right in front of you. येशू प्रभू तुमच्या डोळ्यासमोर उभा आहे. He wants to come into your life. तो तुमच्या जीवनामध्ये येऊ इच्छित He आहे. is so pleased that you understand that he took his sacrifice. He was punished for your wrongdoing. आणि त्याला आनंद झालेला की तुम्हाला हे समजलेलं आहे की तुमच्या पापाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने शिक्षा घेतलेली आहे. Close your eyes आणि म्हणून आपले डोळे बंद and say करा. this prayer loudly after me. आणि माझ्या मागे जोरानं ही प्रार्थना म्हणा. प्रभू येशू ख्रिस्ता, Loudly. जोरानं, प्रभू येशू ख्रिस्ता, I believe in you. मी तुझ्यावर विश्वास ठेवितो. You are my creator. तू माझा निर्माण करता आहे. You became a man. तू मनुष्य झाला. You came to the earth. तू पृथ्वीवर आला. You died on the cross. तू वधस्तंभावर मेला. You carried my sin. तू माझे पाप वाहिले. You carried my sickness. तू माझे आजार वाहिले. You carried my curse. तू माझे शाप वाहिले. You carried my poverty. तू माझी दरिद्रता वाहिली. You shed your blood. तुझं रक्त तू सांडलं. You died on the cross. तू क्रूसावर मेला. I believe that you are buried. आणि मी विश्वास ठेवतो तू पुरला गेला. After 3 days, आणि 3 दिवसानंतर you rose again from the dead. तू मरणामधून जिवंत झालेला आहे. Loudly, make them say loudly. जोराने म्हणा. Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्ता, I open my life to you. मी माझं जीवन तुझ्यासाठी उघडं करत आहे. Forgive all my sin. माझ्या सर्व पापांची क्षमा कर. I repent for my sin. मी माझ्या पापाबद्दल पश्चाताप करत आहे. I turn away from a sinful life. मी माझं पापमय जीवन सोडून द्यायला तयार आहे. I leave my old way of life. माझं जुनं जीवन मी सोडून द्यायला तयार आहे. I want to follow Jesus. मला येशूच्या माग यायचं आहे. Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्ता, come into my life. माझ्या जीवनामध्ये ये. Change my life. माझं जीवन बदलून टाक. From today, आजपासून I want to follow you. मी तुझ्या माग येऊ इच्छित आहे. I receive you as my Lord and my Savior. मी तुला माझा प्रभू आणि तारणा म्हणून स्वीकारत आहे. Jesus Christ is my Lord. प्रभू येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन. Close your eyes. I want to pray for you. डोळे झाका, मी तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे. Lord Jesus, I bring before you all these precious brothers and sisters into your care. आणि प्रभू येशू ख्रिस्ता, सर्व माझे भाऊ बहिणी तुझ्या काळजीमध्ये तुझ्या समोर मी आणत In the आहे. name of Jesus, प्रभू येशूच्या नावामध्ये I take authority over every power of sin, sickness, curse, Satan, witchcraft, addiction,
depression, mental problems holding them, I break it from their life in Jesus' name. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांच्या जीवनावर सर्व प्रकारचा पापाचा, सर्व प्रकारचा शापाचा, सर्व प्रकारच्या सैतानाच्या सर्व युक्त्या कुयुक्तेचा जे सामर्थ्य आहे ते येशूच्या नावामध्ये मी मोडत आहे. The Spirit of the Lord is upon me. प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे. He is anointed to set the captives free. त्याने मला अभिषेक केला की बंदीवानांना मोकळं करावं. I set everyone free from the captivity of sin, sickness, Satan, witchcraft in the name of Jesus. मी सर्व या जे लोक बंधनामध्ये आहे, पापाच्या सर्व प्रकारच्या व्यभिचाराच्या, जादूटोण्याच्या, सैतानाच्या बंधनामध्ये आहे, त्या सर्वांना मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मोकळं करत आहे. In Jesus' name. येशूच्या नावानं. Everyone say Amen. सर्वांनी आमेन म्हणूया. Zoran Amen. Now, आता if you have any cigarette, gutka, ganja in your pockets, जर तुमच्या खिशामध्ये सिगरेट, गुटखा, गांजा, काही पाकिट till now तंबाखू, you used all that. आतापर्यंत तुम्ही ते That's वापरले. okay. आता ठीक आहे. From now, no more. परंतु यानंतर तुम्ही ते So वापरायचे all नाही. those of cigarette, bidi, gutka in your pocket, take it, throw it up in the front here. Come on. आणि ज्यांच्या खिशामध्ये सिगरेट, गुटखा, तंबाखू आणि चुऱ्याच्या डब्या आहेत त्यांनी सगळं आपल्या खिशातून काढा आणि या ठिकाणी समोर फेकून द्या. Peka, peka, peka. Come on. फेका फेका Yes, throw it. Come on. God bless you. Throw it. फेका फेका. Come on, peko, peko. And you will not touch it again. आणि तुम्ही ते परत तुम्हाला नको आहे. Hallelujah. हालेलुया. Now I'm going to pray. मी प्रार्थना करणार आहे. As I pray, the power of God will touch you. आणि मी प्रार्थना केल्याबरोबर देवाचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श. People are blind, one eye, two eyes, put your hand up. जे एका डोळ्याने दिसत नाही, दोन्ही डोळ्यात दिसत नाहीये, अशा लोकांनी, डोळ्याच्या समस्याच्या लोकांनी आपला एक हात वर Now करायचा. as I pray in Jesus' name, your blind eye will open up. आणि मी जसं प्रार्थना करा तुमच्या आंधळे डोळे तुम्हाला पाहायला लागणार After I आहे. finish prayer, check your eyesight. आणि प्रार्थना संपल्यानंतर आपली दृष्टी You तपासून will पहा. start seeing. आणि तुम्हाला पाहायला लागणार When आहे. you see you're healed, ज्यावेळेस तुम्ही समजाल की तुम्हाला बरं वाटत आहे, you must come running here to my right side to tell me what happened to you. माझ्या उजव्याकडे तुम्ही धावत या आणि मला सांगा काय झालेलं Come on, आहे. all the blind people, put their hand up on the eyes. आणि जे सर्व ज्यांना डोळ्याची समस्या आपल्या एक डोळ्यावर हात And ठेवा. now your blind eyes will open because that is God's will. आणि ही देवाची इच्छा आहे म्हणून तुमचे डोळे उघडणार आहे. Get ready. तयार व्हा. In the name of Jesus, प्रभू येशूच्या नावामध्ये. I speak to all the blind eyes open. आणि सर्व आंधळे डोळ्यांना उघडण्याची मी आज्ञा देत आहे. Every blind eye, see in the name of Jesus. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येक आंधळा डोळा दिसायला लागो. Eyeballs be created. आणि जे बुबुळाची निर्मिती हो. Those who don't have eyes, new eyes be created. आणि ज्यांना डोळे नाही त्यांना नवीन डोळे येऊ. All the blind see. आणि सर्व आंधळे पाहू लागा. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन. Amen. आमेन. Come on, all the people, blind people, open your eyes now. आणि जे आंधळे लोक आहेत त्यांनी प्रार्थना झाली, आता तुमचे डोळे उघडा. Check your eyes. तुमचे डोळे Many तपासून पहा. blind eyes open. पुष्कळचे आंधळे डोळे उघडलेले आहेत. All those who are ill, come in the front here. Come on. This mother was blind in her left eye for 2 years. आणि ही आई आहे, डाव्या डोळ्यानं तिला दिसत नव्हतं 2 वर्षापासून. Completely blind in her left eye for 2 years. आणि 2 वर्षापासून डाव्या डोळ्यानं तिला काही दिसत But नव्हतं. tonight Jesus opened the blind eye. She started seeing. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आज हे आंधळे डोळे बरे उघडलेले आहेत, ती पाहायला लागत आहे. Hallelujah. हालेलुया. ये डोला नहीं दिसता था. ये डोला कितने साल से नहीं दिसता था? 2 वर्ष से नहीं दिसता था. अभी ये बंद करो. You know, if you can see the white, the eyes become white. Can you see that? Okay. दिसता? Okay, मेरा हाथ छुओ. वो हाथ से मेरा हाथ छुओ. त्यांच्या हाताला हात धरा, त्यांचा हात धरा. या हातानं अभी मेरा हाथ छुओ. यांचा हात धरा. दिसतं का? पकड़ो पकड़ो मेरा हाथ पकडा. त्यांचा हात पकडा. पकड़ो पकडा पकड़ो मेरा हाथ पकड़ो. पकडा 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 पकडा. दिसता का? दिसतं का आता? दिसता का? हा. Look at the smile on her face. आणि त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. दिसता का? दिसतं का? एक बंद करो बंद करो. परत एकदा बंद करा. एक बंद करो. हा, ते डोळे अभी बंद. मेरे पीछे आओ. त्यांच्या मागे जा. हा? आओ. कुठं जातात त्यांच्या मागे जा. आजा 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 आजा. पकडा पकडा पकडा. आजा. बोलो यीशु मसीह की. जय बोलो यीशु मसीह की. जय. She was blind
in that left eye, and today Jesus opened the blind eye. आणि डाव्या डोळ्यानं 2 वर्षापासून त्यांना दिसत नव्हतं. आज रात्री प्रभू येशूने तिचे डोळे उघडलेले Lord आहेत. Jesus, thank you for healing this mother. You healed her. I bless her in Jesus' name. Amen. Brother Richard, one question to this mama. हा, एक प्रश्न बरं का आई तुम्हाला. Who healed you? तुम्हाला कोणी बरं केलं? कोणी बरं केलं? येशूने. येशू. येशूने. हालेलुया. रामबाबूने बरं नाही केला, येशूने बरं केला. Hallelujah. हालेलुया. Come on, give the Lord a clap and praise the टाळ्या Lord. वाजून आपण जोरानं प्रभूला धन्यवाद देऊया. I listen to this. हे साक्ष ऐकूया आपण. This man was blind in his left eye. कितने साल से नहीं दिखता था? 1 साल. For 1 year he was blind in his left eye. आणि त्यांच्या डाव्या डोळ्यानं गेल्या 1 वर्षापासून त्यांना अजिबात दिसत नव्हतं. अब क्या हुआ? आता काय झालं? आता दिसायला लागलं? हा. चांगलं Now the दिसतं. blind eye opened. आणि हा Hallelujah. बंद डोळा उघडलेला आहे. आँख बंद करो. हा डोळा बंद करा. यहाँ देखो. हा त्यांना दिसतं त्याच्यावर- का? दिसतं का? मेरा हाथ पकड़ो. त्यांचा हात पकडा. पकड़ो पकड़ो. त्यांचा हात मेरा पकडा. हाथ पकड़ो. हा पकडा. मेरा हाथ पकड़ो. पकडा 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 पकड़ो पकड़ो ना. पकडा ना. पकड़ो ना. पकड़ो पकड़ो. बोलो यीशु मसीह की. जय बोलो यीशु मसीह की. जय. He was blind in the left eye, and today Jesus opened the blind आणि eye. डाव्या डोळ्यानं त्यांना दिसत नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्तानं बंधूचे डोळे Lord उघडलेले Jesus, आहेत. thank you for healing him. You healed him. I give you glory in Jesus' name. Amen. आपका नाम क्या है? मोहन बापू सोलाकी. मोहन बापू. मोहन अच्छा, बापू. मोहन बापू जी, आपको किसने बरा केला? कोणी बरं केलं? येशू. यीशु ने. Hallelujah. हालेलुया. God bless you. जाइए. This man again was blind in his eye, and he had 2 operations. In spite of that, he was blind. गेल्या 1 वर्षापासून त्यांना दिसत नव्हतं. त्यांचे 2दा त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाले होतं तरी त्यांना दिसत नव्हतं. But tonight, Jesus touched him and opened the blind आणि eye. आज प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला स्पर्श केला. त्याचे डोळे उघडलेले आहेत. ये आँख बंद करो. ये आँख बंद करो. दिसताय का? दिसतं का? दिसताय का? दिसतं मेरा का? हाथ पकड़ो. त्यांचा हात मेरा पकडा. हाथ पकड़ो. त्यांचा पकड़ो. हात पकडा. पकड़ो मेरा हाथ. पकडा पकडा. अच्छा, मेरे पीछे आ जाओ. त्यांच्या मागे जा. त्यांच्या मागे पीछे जा. आओ. त्यांच्या मागे जा. बोलो यीशु मसीह की. जय. बोलो यीशु मसीह की. I am evangelist Ram Babu in this beautiful town of Ahmednagar in one of my favorite states, Maharashtra. मी रसवार्तिक राम बाबू अहमदनगरच्या सुंदर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. I love Maharashtra, Maharashtrian culture and the Maratha people. आणि मी महाराष्ट्रावर प्रेम करतो. महाराष्ट्रीय संस्कृती मला फार आवडते. I'm so glad to be here. आणि मला इतका आनंद मी या ठिकाणी आहे. Tonight you saw the miracles of Jesus. आज रात्री तुम्ही येशूचे चमत्कार पाहिले. You saw the number of people turning from their sin, throwing away cigarettes, bidi, gutka, all from their pockets. आणि तुम्ही पाहिले की हजारो लोक आपल्या पापापासून पश्चाताप करून सिगरेट, तंबाखू, गांजा, बिडी फेकून दिलेला And आहे. miracles happened because they repented. आणि चमत्कार घडले कारण त्यांनी पश्चाताप केला. Tonight, आज रात्री today as you watch me on the TV, आणि तुम्ही टीव्हीवर मला पाहत असताना if you can repent for your sin, जर तुम्ही तुमच्या पापाबद्दल the पश्चाताप करा same miracle happened to you in your house. आणि ते चमत्कार तुमच्या घरामध्ये घडणार आहे. As I pray for you, आणि मी तुझ्यासाठी प्रार्थना करणार आहे. put your hand on my hand shown on the TV. आणि टीव्हीवर माझा जो हात दिसत आहे त्या हातावर आपला हात ठेवा. Expect a miracle from Jesus. येशू पासून चमत्काराची अपेक्षा करा. Rambabu is not the miracle worker. रामबाबू चमत्कार करणारा Rambabu नाही. is not the healer. रामबाबू आरोग्यदाता नाहीये. Jesus is the healer. प्रभू येशू ख्रिस्त आरोग्यदाता Let me आहे. pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. Lord Jesus, I pray for the precious people watching me on the TV. प्रभू येशू ख्रिस्ता मी या सर्व मौल्यवान लोकांसाठी प्रार्थना करत जे टीव्हीवर मला पाहत Lord, आहेत. I pray, touch them right now as they watch me, Lord. आणि जे ते मला पाहत असताना त्याच वेळेस त्यांना तू स्पर्श कर. In the name of Jesus, प्रभू येशूच्या नावामध्ये release your miracle in their home. त्यांच्या घरामध्ये तू चमत्कार प्रभू मोकळा कर. Lord, repent for the sin. Deliver them from all the evil addictions of their life. आणि त्यांच्या जीवनात त्या सर्व वाईट सवयीपासून त्यांना तू मोकळं कर, स्वतंत्र Bless कर. their family. त्यांच्या कुटुंबाला तू आशीर्वादित कर. Bring back the happiness in their homes. त्यांच्या कुटुंबामध्ये आनंद त्यांचा परत आण. Prosper them, Lord. त्यांना त्यांची भरभराट कर. That is what you delight in. आणि त्याच्यामध्ये तुला आनंद आहे. And in the name of Jesus, प्रभू येशूच्या नावामध्ये I command every sick body be आणि सर्व healed. आजार शरीराला मी आज्ञा देते की बरे व्हा. Be made whole in the name of प्रभू Jesus. येशूच्या नावामध्ये पूर्ण बरे व्हा. Release your miracle, I pray, Father. आणि तू प्रभू चमत्कार मोकळा कर. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन. Amen. आमेन.
Hallelujah. हालेलुया. I know miracle happened to you. मला माहित आहे विश्वास तुम्हाला प्राप्त झाला, Check your चमत्कार body. प्राप्त झालेला आहे. Check your body. तुमचं शरीर तपासून पहा. And if a miracle happened to you, please do call me. The number shown on the screen and inform me what happened to you. आणि जर चमत्कार तुम्हाला मिळाला असेल तर तुमच्या स्क्रीनवर जो नंबर येत आहे, मोबाईल नंबर, त्या नंबरच्या द्वारे मला तुम्ही संपर्क साधा. We'll be more than happy to pray for you and thank God for you. आणि तुमच्या संगती आम्ही देवाला धन्यवाद देऊ आणि आनंद करू. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Jesus loves you. येशू तुमच्यावर प्रेम करतो. I love you. मी तुमच्यावर प्रेम God करतो. bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. God bless you. See you tomorrow morning 9 o'clock. आणि उद्या सकाळी 9 वाजता आपण भेटणार.